पहिली बायको असताना तो दुसरीकडं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतोय. नाही राहू शकत. पहिल्या बायकोला कळून ती वाट लावू शकते. मी एका विशिष्ट परिस्थितीसाठी लिव्ह इन योग्य आहे असं म्हणेन. हे मी असं का म्हणतोय त्याचा पण विचार करा. विशिष्ट परिस्थिती म्हणजे अनेक तरुण ज्यांची बायको खोट्या आरोपांच्या केस टाकते आणि नांदत पण नाहीत आणि घटस्फोट पण देत नाहीत. म्हणजे त्यांचं असं असतं की एकतर खोटं बोलायचं. बऱ्याच स्त्रिया तशा असतात ज्या संशयखोर असतात आणि खोटे आरोप लावतात, घटस्फोट पण घेत नाहीत आणि काही नाही. अशा पुरुषांना लिव्ह इनचा फायदा उचलता येऊ शकतो, कारण त्यांच्या बायकोनं त्याच्याकडून पोटगी रूपानं पैसे हवेत. त्यानं जेलमध्ये जावं म्हणून केस टाकलेली असते. त्याला जेलमध्ये टाकलं तर पोटगी कोण देणार म्हणून कोर्ट टाकत नसतं. अशा माणसांसाठी लिव्ह इन रिलेशनशिप योग्य आहे. पण ज्यांचा संसार चालू आहे त्यांच्यासोबत लिव्ह इनचे परिणाम फारच वाईट होणार. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नये. ज्याची बायको अगदी प्रेमळ आहे, शांत आहे, सोज्वळ आहे, जी समजून घेते, संसारात त्याला मदत करते, त्या माणसानं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पूर्णपणे चुकीचं आहे. मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण जर तुमची बायको घरी असताना तुम्ही बाहेर अफेअर करणं किंवा एखाद्या स्त्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहणं हे 100% चुकीचं आहे. तिच्यासाठी माहेर आहे, त्याच्यासाठी काय आहे, वरून निशब्द तरी त्याच्यात हंबरणारी काय आहे. कोण आपलं कोण परकं वेळ निघून गेल्यावर कळतं. कोण भाळतं कोण जळतं वेळ निघून गेल्यावर कळतं. कधीकधी निव्वळ पुरुष आहे म्हणून त्याची अस्वस्थता हेटाळली जाते. ती घुसमट कुठेही व्यक्त केली जात नाही, जशी बधीर झालेली जखम. स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आहे. कारण ह्या पराभवाचे चटके प्रचंड बसतात आणि घरं उद्ध्वस्त होतात. आपण एखाद्यासाठी समुद्र व्हायला बघतो, समोरच्याला आपल्याकरता साधं तळं होणं सुद्धा जमत नाही. शब्दांना दात नसतात पण मनाला जखम करून जातात. भिंत उभी न करता माणसं तोडून जातात. स्वभावात थोडा तरी तिखटपणा असावा, नाहीतर लोक उसाप्रमाणे चावून खातात. सोडून गेली ती परत कशी येणार. तिला एकासोबत राहता आलं नाही, ती दुसऱ्यासोबत तरी कशी प्रामाणिक राहणार. लहानपणी शाळेत जाताना आई 2 रुपये द्यायची. 2 रुपये आज हजारो रुपये मिळाले तरी तो आनंद चेहऱ्यावर येत नाही. देवाकडं मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेजाऱ्याला पीक कधीच कमी पडलं नसतं. त्यासाठी कष्टच करावं लागतं. वेगवेगळ्या रंगामध्ये रमणारी ती, तिच्यावर मात्र काळी साडी शोभून दिसते. आनंदातून उमललेलं हास्य सुंदर असतंच, परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरं जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य. मनुष्य डिप्रेशनमध्ये तेव्हाच जातो जेव्हा त्यानं कमावलेली गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर नष्ट होते, मग तो पैसा असो किंवा नातं. परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच येत नाही.